नमस्कार. मी पाटील युवराज वसंत, संशोधक विद्यार्थी, अर्थशास्त्र या विषयांतर्गत PhD करत आहे. माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अशोक कोरडे सर. सेमिनार सादर करत असताना संशोधनाच्या संदर्भातील जो काही टॉपिक संशोधकाने हाताळलेला आहे त्यावर आधारित असलेला हा सेमिनार आज रोजी सादर करीत आहे. सेंद्रिय शेतीविषयी सामाजिक व आर्थिक बांधिलकी. सर्वसाधारणपणे काळाच्या ओघामध्ये जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीच्या संदर्भातील व रासायनिक शेतीच्या संदर्भातील वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारणपणे आज 21व्या शतकामध्ये सेंद्रिय शेतीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्पादन वाढीसाठी रासायनिक शेतीचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात गेल्या काही काळांपासून करीत असले तरी आज मात्र सेंद्रिय शेतीची गरज प्रत्येकाला जाणवत आहे. सर्वसाधारणपणे रासायनिक शेतीचा अवलंब करून शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा कस हा नापीक क्षेत्राकडे घेऊन जात असताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा मार्ग आज शेतकऱ्याला पत्करावा लागतो. सर्वसाधारणपणे नैसर्गिक शेतीकडे मार्गक्रमण करण्याची वेळ आज जरी शेतकऱ्यांवरती आली असली तरी या संदर्भात सेंद्रिय उत्पादकता मात्र बाजारामध्ये चांगला भाव मिळत असताना आपल्याला जाणवत आहे. त्यामुळे आज विशेषतः भारतातील शेतकरी अधिकाधिक सेंद्रिय शेतीकडे वळीत आहेत. कमी जमीन क्षेत्रावर अधिक पिकं घ्यायची असतील, उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल तर त्यासाठी पूर्वीच्या काळात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यामुळे उत्पादकता वाढली, परंतु त्याच्यातील लागत मूल्य जे काही होतं ते मात्र अधिक लागल्यामुळे शेतकऱ्याला होणारा जो काही नफा होता तो नफा मात्र लागत मूल्यांपेक्षा कितीतरी पटीने कमी होता. असं असलं तरी त्याचा दुष्परिणाम मात्र शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीपर्यंत जाणवत असताना आपल्याला दिसून येत आहे. केवळ त्या पिढीपुरता नाही तर आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी देखील रासायनिक शेती ही धोकेदायक आहे. आणि मग यालाच पर्याय म्हणून सेंद्रिय शेती हा एक उत्तम असा मार्ग आहे. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात भारताचा वाटा हळूहळू वाढत आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनांपैकी जवळपास 30% वाटा एकट्या भारताचा आहे. सिक्कीम हे भारताचे सेंद्रिय राज्य म्हणून पुढे आलेलं राज्य आहे. त्रिपुरा असेल, उत्तराखंड असेल, इतर अनेक राज्यांनी त्याच दिशेने वाटचाल करत आहे. सध्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर 43,39,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे सेंद्रिय शेतीसाठी नोंदणीकृत झालेले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक सेंद्रिय शेती आहे. त्या पाठोपाठ राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि त्याचबरोबर कर्नाटकचा देखील नंबर लागतो. भारतामध्ये सुमारे 35 लाख टन सेंद्रिय उत्पादनाचे उत्पादन केले जाते. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सेंद्रिय शेतीचं महत्त्व नेमकं किती महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रिय उत्पादनामध्ये प्रामुख्याने तेलबिया असतील, ऊस असेल, तृणधान्य असतील, बाजरी असतील इत्यादी पिकांचा समावेश आज शेतकरी करू लागलेला आहे. याशिवाय भाजीपाला, कापूस, कडधान्ये, औषधी व सुगंधी वनस्पती, त्याचबरोबर चहा, कॉफी, फळे, मसाला, काजू
इत्यादी पिके सेंद्रिय पद्धतीने लागवड करून अधिक उत्पन्न आणि त्याचबरोबर दर्जेदार मालाकडे आज शेतकरी जात असताना आपल्याला दिसून येत आहे. मग यासाठी मात्र सेंद्रिय शेतीची उत्पादकता वाढणं आज देखील महत्त्वपूर्ण मानलं जातं. यासाठी केंद्र सरकार सेंद्रिय शेतीसाठी आग्रही असताना आपल्याला दिसून येतं. केंद्र सरकारने सरकारी यंत्रणा सेंद्रिय शेतीच्या संदर्भात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आजचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर सेंद्रिय शेती ही एक जनचळवळ असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. सेंद्रिय शेतीच्या संदर्भातील क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या प्रत्येक घटकाचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. सेंद्रिय शेतीविषयीची असलेली ही सामाजिक बांधिलकी आधुनिक बियाणांमुळे पारंपरिक बियाणांची होणारी जी काही नष्टता होती ती दूर होणार आहे. रासायनिक शेतीच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावरती जो काही दुष्परिणाम होतो त्या सर्वांना सेंद्रिय शेती ही पूरक असणारी आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणारे जे काही फळे असतील, भाजीपाला असेल किंवा धान्य असेल, ह्या सगळ्यांवरती ग्राहकांचा व सरकारी राज्यकर्त्यांचा सेंद्रिय शेतीविषयी असलेली मानसिकता ही आज मात्र सकारात्मक स्वरूपात आपल्याला दिसून येत आहे. सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर यात जे पिकं घेतली जातात ती सकस, शाश्वत आणि पीक उत्पादनाच्या संदर्भातील जैवविविधतेचा कुठलाही हानी न होता सेंद्रिय शेतीमधून पिकांची फेरपालट होते. अन्न सुरक्षिततेच्या संदर्भात खात्री सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालातून मिळत असते. मातीचे आरोग्य हे कायम टिकून राहते. सेंद्रिय शेतीमधून येणारं पीक आजूबाजूच्या वनस्पतींना तसेच पोषक तत्वांना सेंद्रिय शेतीमुळे एक नवीन जीवनदान मिळतं आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण देखील या सेंद्रिय शेतीमधून राखलं जातं. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे फायदे अनेक असून रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे यांचा वापरावरती मर्यादा आणण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. पिकाची फेरपालट करायची असेल तर त्यासाठी सेंद्रिय शेती ही महत्त्वपूर्ण मानली जाते. या शेतीतून धसकटे असतील, तण असेल, पालापाचोळा असेल यांचा वापर होऊन सेंद्रिय खत निर्मिती देखील केला जातं. कीटकनाशके, रासायनिक द्रव्य इत्यादींचा वापर शेतकऱ्याला टाळता येतो आणि त्यामुळे उत्पादन खर्चात घट करून शेती फायदेशीर करता येते. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा सेंद्रिय शेतीमध्ये आहे. तर थोडक्यात आज आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या संदर्भातील आवश्यकता आणि त्याचं महत्त्व या संदर्भाचा अभ्यास हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.